नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहतात नोटीस SMS चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. त्यानंतर हे 11वी अर्थशास्त्र पार्ट 1 मी अपलोड केला आहे. हा पार्ट 2 आहे. प्रकरण पहिल्यामधील अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना हा पाठाचं नाव आहे. पहिल्या व्हिडिओ जरा खूप मोठा झाला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. ओके. दुसरा व्हिडिओ मोठा होणार नाही, या ठिकाणी थोडंसंच राहिलं. पहिल्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र पाहिलं, यामध्ये स्थूल अर्थशास्त्र पाहूयात. सूक्ष्म अर्थशास्त्राचे 8 घटक होते, या ठिकाणी याचे 6 घटक आहेत आणि याची व्याख्या या ठिकाणी दिली आहे ते पाहूयात आपण. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण स्थूल अर्थशास्त्रासंबंधी एकूण घटकांचा समावेश. घटकांचा म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. आता एकूण म्हणजे काय किंवा स्थूल म्हणजे काय, मोठे. आता स्थूल या ठिकाणी स्थूलचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण पाहूयात, किंवा मूलभूत संकल्पना जे काही त्यामध्ये पाहूयात. सविस्तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यानंतर हे स्थूल अर्थशास्त्रांच्या मूलभूत संकल्पना. ओके. स्थूल अर्थशास्त्राचे 6 मूलभूत संकल्पना आहेत त्याच्यात पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्न, दुसरा आहे बचत, तिसरा आहे गुंतवणूक, चौथा आहे व्यापार चक्र, पाचवा आहे आर्थिक वृद्धी आणि 6वा आहे आर्थिक विकास. पहिला पाहूयात राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका राष्ट्राचं जो काही वार्षिक उत्पन्न असतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते, त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. आता आपला देश आहे भारत, त्याचे एकूण उत्पन्न केवढे होते हे आपल्याला कधी कधी आकडेवारी वगैरे डिक्लेअर करतात म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP वगैरे त्याला म्हणतो. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचा बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. हे व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. एका राष्ट्रीय वर्षात म्हणजे एका वर्षात अर्थशास्त्रामध्ये म्हणजे अर्थशास्त्राचे जे काही कर असतात किंवा जे काही व्यवहार असतात त्यामध्ये उत्पन्नित झालेल्या अंतिम वस्तू म्हणजे जो काही वस्तू आणि सेवा असतात ते पुरवले जात असतात त्यावेळेस त्याच्या भावानुसार जेव्हा त्याची गणना करतात त्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा निर्मिती होते तेव्हा तो वर्षाचा डिक्लेअर केला जातो, त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण किंवा मोठे ते पूर्ण राष्ट्राचं जे काही उत्पन्न आहे असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली एक व्याख्या पाहू या ठिकाणी. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. हे देखील व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा ते देखील. त्यानंतर दुसरा आहे बचत. बचतमध्ये आपण देखील बचत करत असतो. म्हणजे तुमच्या घरातील वडिलांना माहिती असेल बँकेत किती पैसे असतात किंवा बचत करून ठेवलेले पैसे वगैरे इत्यादी. उत्पादनाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगात त्यांना करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. आता तुमचे वडील देखील भविष्यासाठी तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी वगैरे हे पैसे काढून ठेवलेले असतात म्हणजे पुढच्या जो काही भविष्यात लग्न वगैरे असतात म्हणजे भविष्यासाठी उपयोगाला येण्यासाठी जो काही पैसा ठेवला असतो त्याला बचत म्हणतात तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. म्हणजे चालू जो काय आता घरात तुमच्या रोज जो काही राहणीमान असतो किंवा रोज पैसे वगैरे खर्च होत असतात तर रोज त्यानुसार तो पैसे बचत ठेवलेले ते खर्च केले जात नाहीत म्हणजे पुढच्या भविष्यासाठी ते खर्च करण्यासाठीच ठेवले असतात. भविष्यासाठी म्हणजे एक चांगल्या कामासाठी काही वेळा बचत देखील होऊ शकते. त्यानंतर हे तिसरं आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणे आणि त्याच्यात रेव्हेन्यू पाहणे तर गुंतवणूक म्हणजे आता हे तुम्हाला जास्त नॉलेजचा शब्द नसेल किंवा थोडे जे काही मार्केटिंग वगैरे माहिती असतं त्याला गुंतवणूक माहिती असेल. बस्तीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेत करणे म्हणजे गुंतवणूक होय. आता जो काही भांडवल असतो त्याच्यामध्ये जे काही गुंतवणूक करतात लोक, आता भांडवल काही वेळा एकटाच करतो, काही भांडवलीचे साठवण एकटाच करतो किंवा काही वेळा अनेक लोक मिळून करतात त्याला गुंतवणूक म्हणतात. उदाहरणार्थ यंत्रसामग्री उपकरणे. आता पाहूयात व्यापार चक्र हा चौथा आहे. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे
जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असं म्हणतात. खाली पाहूयात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियामध्ये चढउतार निर्माण होतात. आता चढउतार आणि म्हणजे तेजी मंदी पहा. आता तेजी म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीपर्यंत होणारी तेजी. आता तेजी म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू महाग होते पहा, म्हणजे सामान्य किंमत त्याची जी काही किंमत आहे त्यापेक्षा जेव्हा कमी त्याचे काही मूल्य आहे तो जास्त होतो त्यावेळेस त्या ठिकाणी व्यापारामध्ये तेजी दिसते. आणि मंदी म्हणजे जो काही त्याची किंमत आहे त्यापेक्षा जेव्हा खाली किंमत येते त्यावेळेस त्याला मंदी म्हणतात पहा. ओके, समजून आलं आहे. तुम्हाला माहिती आहे का पाहू, व्यापार चक्रातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या चक्रीय बेकारी असे म्हणतात. 2019 का 18ला वगैरे कांदे 200 रुपये किलो होते. म्हणजे ह्याच्या व्यापार चक्रातील बदल आहे पहा. काही वेळेस त्याचा रेट एकदम वर जातो, काही वेळेस त्याला फेकून देखील दिले असतात, 2 रुपये किलो वगैरे जात असतात कांदे. म्हणजे हे बदल सांगितलं तुम्हाला. आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता फरक स्पष्ट करामध्ये हे कुठंतरी 100% येतं पहा तुम्हाला. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय पाहूयात. आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळ देशाच्या वास्तविक उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. आता आर्थिक वृद्धी म्हणजे तुमचं घर आहे, तुमच्या घरात आता पहिल्या वर्षी 1 लाख रुपये आले. ओके, 1 लाख तुम्ही खर्च केलात वगैरे, त्या गोष्टी घडतच असतात. पण दुसऱ्या वर्षी 2 लाख आले, तिसऱ्या वर्षी 3 लाख आले. हे तुम्ही येणे म्हणजे काही काळा पैसा वगैरे काय नाही, परंतु मी असं सांगत आहे की तुमचा जो काही रेव्हेन्यू आहे तो वाढत जात असतो, त्यावेळेस त्याला आर्थिक वृद्धी म्हणतात. आणि आर्थिक विकास म्हणजे तुम्ही तुमच्या घरातले 1 लाख 2 लाख असं वाढत जातात त्यावेळेस तुम्ही जेव्हा बाकीच्या गोष्टीला खर्च करत जात असता, म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक विकास. आता बाकीच्या गोष्टीसाठी खर्च कशा करता, आता दर महिना तुम्ही 1 लाख रुपये कमवण्यासाठीच घालता, कमवण्यासाठीच काय करता का? हां, कमवण्यासाठी तुम्ही काहीतरी करता, परंतु त्यासाठी तुम्हाला जेवण, एनर्जी, काही कपडे वगैरे लागतातच. हे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण देखील लागतो त्यासाठी. म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे तुम्ही 1, 2, 3 लाख असं कमवत गेलात, पण त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या पोटासाठी, तुमच्या कपड्यांसाठी वगैरे इत्यादी गोष्टीवर खर्च करावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक विकास म्हणजे त्या ठिकाणी तुमचा थोडासा विकास झाला असतो. या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल. ओके, आता आर्थिक विकास पाहूयात. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणकारी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये गुणात्मक बदल घडून आणणे. आता शेवटचं हे मानवी कल्याणापासून ते आणणे होय. एवढंच जरी लक्षात ठेवला तरी आर्थिक विकास हे तुम्हाला कळेल पहा. म्हणजे तुमची जो काही कल्याणकारी आवश्यकता आहे, आता सरकारला कर घेऊन एकाच ठिकाणी ठेवता येते. ओके, आणि तो सरकार एका ठिकाणी ठेवत नाही पहा. रोड निर्मिती, दवाखाने, उदाहरणार्थ सिव्हिल्स वगैरे असतील, त्यानंतर तुमचं शिक्षण आहे, तुमचे पुस्तक 10वीपर्यंत 8वीपर्यंत तुम्ही फुकट वापरा. तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी मोबदला देत नाही तुम्ही. तुमची कॉलेजची फी कमी असते, उदाहरणार्थ 1, 2, 3 हजार, पण ते तुमचे शिक्षकांचे पगार खूप हाय लेवलचे असतात, 70, 80 हजारपर्यंत. त्यामुळे त्यांना पगार कोण देतं तर सरकार देतं. सरकारकडून कुठून पैसे येतात, हे करकडून येतात. आता सरकार हे कर घेतच गेलं आणि स्वतःपाशीच ठेवलं आणि खर्चच केला नाही, म्हणजे त्या ठिकाणी विकास होणार आहे का? नाही. आता आपल्यावर खर्च केलं, आपण शिकलो, आपण देखील पुढे मोठे होऊ, तंत्रज्ञान युगामध्ये आपण काहीतरी करतो, आपण देखील पुन्हा सरकारला टॅक्स देतो, पुढची पिढी देखील येऊन ते देखील त्यांच्यामध्ये विकास व्हावा म्हणून शिक्षण त्यांनाही दिलं जातं. म्हणजे आर्थिक विकास हा खूप महत्त्वाचा आहे. आता सरकार सगळे पैसे आपल्याकडेच गोळा करून ठेवायला लागलं आणि आर्थिक विकास केला नाही तर गरिबी वगैरे वाढेल, अशा गोष्टी घडत असतात पहा. आता या गोष्टीवरून तुम्हाला समजलं असतील. आता कायम लक्षात ठेवा या ठिकाणी. आता शोधा आधी पाहूयात. खालीलपैकी कोणता संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राशी आहेत. आता जागतिक दारिद्र्य. आता हे जागतिक दारिद्र्य म्हणजे एकूण जगाचं जे काही दारिद्र्य आहे त्याला स्थूलमध्ये येतं आहे. आता वस्तूची किंमत म्हणजे सूक्ष्म, एखादी वस्तू आहे छोटीशी. आता व्यवहार तोलमध्ये स्थूल येतं, व्यवहार तोल म्हणजे जास्त असतात. उद्योगाचा नफा हे सूक्ष्ममध्ये असतं, एखाद्या उद्योगामध्ये छोटासा नफा वगैरे असतो. राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूलमध्ये येतं पहा. त्यानंतर आहे कायम लक्षात ठेवामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे फरक स्पष्ट करामध्ये देखील येऊ शकतं. आता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही संकल्पना या ठिकाणी आहे, तुम्ही ते वाचू शकता. ओके, त्यानंतर मी
या ठिकाणी तुम्हाला डायग्राम देखील देऊ शकता या पुस्तकाचं किंवा या PDF तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्रामला जॉईन होऊन या ठिकाणी घेऊ शकता पहा. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे जातो मी. इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना जे काही 6 संकल्पना आहेत. त्यानंतर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत पहा. या ठिकाणी हे तुम्ही एक नोट्स वगैरे काढून लिहून वगैरे शकता आणि हे परीक्षेला जाताना वगैरे पाठ वगैरे करू शकता पहा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. धन्यवाद. मागचा व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल माफी मागतो. या पुस्तकाचं PDF तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. ओके, धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.